नमस्कार मित्रांनो, पोलीस पाटील व भावी पोलीस पाटील यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील या पदाकरता दुप्पट पगारवाढीचा नवीन एक शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे। तर बघा पोलीस पाटील हे एक महत्त्वाचं गाव पातळीवर पद आहे। तर त्यासाठी अगोदर किती पगार होता, तर 6500 इतका पगार होता। त्यामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे, जवळपास 15000 इतकी पेमेंट जी आहे ती पर मंथ इतकी झालेली आहे। तर सविस्तर आपण नेमका जी-आर काय आहे तो पाहून घेऊया आणि याचीच एक बातमी पेपरमध्ये पण आलेली आहे, ती पण आपण पाहून घेणार आहोत। तर बघा पोलीस पाटील या पदासाठीच्या जिल्ह्यानुसार जाहिराती जे आहेत आल्याच्या नंतर लगेचच अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। या अगोदर आपण जिल्ह्यानुसार ज्या जाहिराती आल्या त्याबद्दल व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगा। तर काही अपडेट आलेले असेल तर नक्की दिली जाईल आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आता आपण जी सविस्तर माहिती आहे गृह विभागांतर्गत मिळालेली आहे, तर बघा तर ती आपण संपूर्ण पाहणार आहोत। तर बघा पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार महिन्याला 15000 रुपये। तर बघा दुप्पट वाढ झालेली आहे, म्हणजे 15000 रुपये इतकं पर मंथ इतकं तुम्हाला मानधन जे आहे ते मिळणार आहे। तर बघा तुम्ही पोलीस पाटील असाल किंवा पोलीस पाटील तुम्हाला व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे। तर बघा याची पात्रता जी आहे ती तुम्हाला माहीत असेल, फक्त 10वी पासवर हे पद भरलं जातं। यासाठी परीक्षा असते आणि एक तोंडी मुलाखत पण असते। तर बघू 25 वर्ष वयोगट असेल, त्याच्या प्लस असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। या पदाबद्दल सविस्तर माहिती आपण या अगोदरच दिलेली आहे। तर बघा सविस्तर जी-आरमध्ये या काय दिलेलं आहे पाहून घेऊया। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। आता पोलीस पाटलांना महिन्याला 15000 रुपये मिळतील। त्याच्यानंतर सध्या पोलीस पाटलांच्या 6500 रुपये मिळतात। पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा कशामुळे घेण्यात आलेला आहे, पोलीस पाटलांचं जे कर्तव्य आहे, जबाबदारी आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे। त्याच्यामुळं 6500 हे पहिलं पेमेंट मिळत होतं, त्याच्यामुळे त्यांनी जबाबदाऱ्या आणि कर्तव्य वाढल्यामुळे या पगारमध्ये वाढ केलेली आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, सध्या पोलीस पाटलांची 38725 पदे असून मानधनात वाढ केल्यास 394,99,00,000 रुपये वार्षिक खर्च वाढेल। तर बघा किती खर्च वाढतो आहे या पगारवाढीमुळे, तर बघा 394,99,00,000 इतका वार्षिक खर्च वाढणार आहे। पण या खर्चालाही जी आहे मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा त्यामुळे तुमची 15000 रुपये पेमेंट जी आहे लवकरची जी अंमलबजावणी होईल, तर इतकी पेमेंट तुम्हाला आतापासून मिळणार आहे। तर नेक्स्ट काही अपडेट असेल तर ती पण आपण पाहणार आहोत आणि आपण पेपरमध्ये पण ही बातमी आलेली आहे, ती पण एकदा पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो, लोकसत्ता या पेपरला आलेली ही बातमी आहे। तर इथं काय बातमी आहे, पोलीस पाटलांना आता महिना 15000 रुपये दिला जाणार आहे। पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। आता पोलीस पाटलांना महिन्याला 15000 रुपये मिळतील। सध्या मिळणाऱ्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे। राज्यात 38725 पोलीस पाटलांची पदे आहेत। त्याच्यामध्ये सध्या त्यांना महिन्याला 6500 रुपये मानधन दिलं जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता यामध्ये वाढ झाली, 15000 डायरेक्ट झालेला आहे आणि जो त्यांचा खर्च वार्षिक वाढलेला आहे त्याला पण त्यांनी मान्यता दिलेली आहे। तर लवकरच याचा पूर्ण जे अपडेट असेल ती येईल, त्याच्यानंतर माहिती तुम्हाला दिली जाईल किंवा याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यानुसार तुम्हाला माहिती दिली जाईल। त्यासाठी जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करून घ्या। धन्यवाद।